नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये इथे ऋषी म्हणतो, कमळी माफ कर ना ग, किती वेळ तू रुसवा घेऊन बसणार आहेस. कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही माफी मागू नका, जे काही झालं त्याच्याबद्दल. मीच इथून पुढे हीच तुमच्यावरती असं काही करणार आहे की कोणतीही मदत तुमच्याकडून घेणार नाही, असं मीच करणार आहे. असं काही म्हणून तिथून कमळी आपली निघते, तर पटकन कमळीच्या पुढे गाडी येते. ती ऋषी पाहतो. ऋषी पटकन कमळीला ओढतो. ओढल्यानंतर ऋषी पटकन कमळीला मिठीमध्ये घेतो. कमळी एकदम घट्ट त्याला मिठी मारलेली असते. ऋषी तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा कुठं ऋषी आणि कमळीला वाटते की खरंच आपण दोघं एकमेकांसाठी खास वेगळेच आहोत, कारण की प्रत्येक गोष्ट शेअर करतो. दोघांच्या संकटामध्ये दोघेही धावून येतो. ऋषी तर तिच्याकडे पाहत राहतो. अगं कमळी, तू एखादी मला एकदम घट्ट मिठी मारली आहेस, तू आपलं म्हणून तर मारली आहेस ना. कमळी काही नाही बोलत आणि शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. कामिनी इकडे चरणकडे आलेली असते आणि चरणला एक फोटो दाखवते. ही कोण बाई आहे ना, तिला तुला शोधून काढायचं आहे. चरण तिच्याकडे पाहतच राहतो. अहो, ही तर बाई ना मला आत्ताच धडकली होती, माहिती आहे का. तिच्या हातातली पिशवीही पडली होती, तिचे सामानही पडले होते. कामिनी म्हणते, काय सांगतोयस काय. हो, दोघीजणी होत्या त्या. तोपर्यंत चरण पटकन कामिनीला तिथे घेऊन जातो, पण तिथे कोणीही नसतं. पण सरू आणि तिची मैत्रीण तिथून निघून गेलेली असते. मग कामिनीचा प्लॅन असतो की सरू आणि तिची मुलगी कुठेही दिसली तर तिला मारून टाकायचं. राजन इथे सरू जिथे राहत होती त्या